त्याच्यातल्या काही लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, कौतुक केलेलं आहे. आणि आता कसं आहे ना की आपण जरी इंग्लिश मध्ये दिलेलं आहे तरी मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला प्रत्येक एपिसोड त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे म्हणजे तुमच्या कोर्सच्या नोट्स ह्या तुम्ही तुमच्या भाषेत बघू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला इंग्लिशवर एवढी कमांड नाहीये तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. खाली जिथे इंग्लिश दिसतंय तिथे मराठी सिलेक्ट करा, तुम्हाला पूर्ण वेबसाईट मराठीत दिसेल. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण अनस्टॉपेबल यू मध्ये वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस केले. म्हणजे गोल सेटिंग कसं करावं, नंतर व्हिज्युअलायझेशन कसं करावं, मार्केट रिसर्च कसा करावा, डिजिटल मार्केटिंग कसं करावं, ओव्हरसीज मार्केटमध्ये कशी क्रिएटिव्हिटी दाखवावी, डोमेस्टिक मार्केटमध्ये क्रिएटिव्हिटी कशी दाखवावी, कस्टमर्स रिलेशन्स कशी जपावी आणि कस्टमरची प्रॉम्प्ट सर्व्हिस कस्टमरला कशी द्यावी. नमस्कार मित्रांनो. यशाची गुरुकिल्ली मध्ये आजच्या आणखीन एका विशेष भागामध्ये आम्ही तुमच्या करता आणली आहेत अजून काही टेस्टिमोनियल्स. म्हणजे कुठली तर आपला अनस्टॉपेबल यू हा जो कार्यक्रम जो आम्ही तुमच्या करता आणलेला आहे ट्रेनिंग प्रोग्राम, म्हणजे थोडक्यात तुमची यशाची गुरुकिल्ली तुमच्या हातात देण्याकरताचा कार्यक्रम. बरोबर. त्याच्याकरता लोकांनी ज्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे हा ट्रेनिंग प्रोग्राम त्याच्यातल्या काही लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, कौतुक केलेलं आहे. आणि त्यातल्या काही लोकांनी केलेलं कौतुक किंवा टेस्टिमोनियल ज्याच्यामुळे त्यांना काय फायदा झाला हे आपण सांगतोय. राईट. बरोबर. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण अनस्टॉपेबल यू मध्ये वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस केले. म्हणजे गोल सेटिंग कसं करावं, नंतर व्हिज्युअलायझेशन कसं करावं, मार्केट रिसर्च कसा करावा, डिजिटल मार्केटिंग कसं करावं, ओव्हरसीज मार्केटमध्ये कशी क्रिएटिव्हिटी दाखवावी, डोमेस्टिक मार्केटमध्ये क्रिएटिव्हिटी कशी दाखवावी, कस्टमर्स रिलेशन्स कशी जपावी आणि कस्टमरची प्रॉम्प्ट सर्व्हिस कस्टमरला कशी द्यावी. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे सगळा खुलासा आपण त्याच्यात केलेला आहे. फक्त बेसिक कोर्समध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना समजायला अतिशय सोपं पडेल, कारण तो आपला कार्यक्रम हा इंग्लिश भाषेत आहे. आणि बरेच लोकांचा मी असं ऑब्झर्वेशन बघितलेलं आहे की इंग्लिश भाषेत कार्यक्रम असला की लोक कोर्स घ्यायला टाळतात. पण मित्रांनो, आम्ही इंग्लिश भाषेत इतक्या सोप्या भाषेत घेतलेला आहे कारण आधी मुळात धंदा करायचा आणि त्याच्यात फॅमिली बॅकग्राऊंडची सपोर्ट नसताना धंदा करायचा हा सगळ्यांपुढे एक यक्ष प्रश्न असतो की माझ्या कुटुंबातला कुठचाच मला प्रोत्साहन देत नाही, मला कुठेतरी सिक्युअर जॉब करायला सांगतो किंवा तुम्ही लेडीजना घरी बसा सांगतो आणि हाऊसवाईफचं काम करायला सांगतात. पण स्त्रियांची बुद्धिमत्ता सुद्धा विकसित करायचा किंवा जी बुद्धिमत्ता आहे ती लोकांना दाखवायची याच्यासारखं सुंदर ऑकेजन तुम्हाला मिळणार नाही. ऍब्सोल्यूट. कारण तुम्हाला या टॉपिक पैकी आता आम्हाला जे लोकांचे अभिप्राय मिळाले, टेस्टिमोनियल मिळाले, त्याच्यामध्ये
कुणी गोल सेटिंग बद्दल बोललंय, कुणी क्रिएटिव्हिटी बद्दल बोललंय, कुणी अजून काही ह्याच्याबद्दल बोललंय. तसं तुम्हाला जो आवडीचा इंटरेस्टचा टॉपिक आहे, जसं डिजिटल मार्केटिंग. आजकाल कसं झालं की सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग याची पॉप्युलॅरिटी फार वाढतीये आणि लोक गेम्स खेळण्यामध्ये पण फार इंटरेस्टेड आहे. राईट. तर तुमच्या धंद्याचं गेम्स मध्ये जाहिरात कशी टाकावी हे आजकालचा आवडीचा विषय झालेला आहे. कारण पूर्वी आमच्या वेळी कसं होतं, 60 वर्षापासून एक टीव्ही, वर्तमानपत्र, दूरदर्शन, नॅशनल नेटवर्क किंवा FM चॅनल, रेडिओ FM असू दे, FM गोल्ड असू दे, याच्यावर जाहिराती करण्याशिवाय लोकांना पर्याय नव्हता. पण मित्रमैत्रिणींनो, हा प्रयत्न करत असताना ते टीव्हीचं माध्यम इतकं एक्सपेन्सिव्ह पडतं की लोकांना आता सोपे मार्ग पाहिजे. कारण आवक आणि जावक याचा हिशोब आपण जर पहिल्यांदा ठेवला नाही तर आपण धंद्यात यशस्वी होऊ शकणार नाही. तर तुम्ही तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आणि त्याच्यासाठी तुम्ही कोर्स घेतला आणि अभिप्राय केलात की आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा प्रोग्राम आपण इंग्लिशमध्ये केला, त्याच्यात काही चुकीचं केलेलं नाहीये, तर लोकांना तो विषय समजतोय आणि त्यांचे उत्तम अभिप्राय होऊन त्यांचं अजून धंदा वाढतोय. मग कोणी कपडे मध्ये व्यवसाय करण्यात इंटरेस्टेड असेल, कुणी ब्लाऊज विकण्यात इंटरेस्टेड असेल, पण त्यांचं ज्ञान जोपर्यंत तुम्ही कॅमेरा समोर आल्याशिवाय लोकांना कसं कळेल? आज अमेरिकेत एखादा माणूस आहे, त्यांच्यापर्यंत तुमचं म्हणणं कसं पडेल? तर आज सोशल मीडिया इतकं तेजीने व्हायरल होतंय की आज एखादा व्हिडिओ टाकला की आम्हाला लंडन वरनं फोन येतो की तुमचा आम्ही व्हिडिओ अपलोड केलेला बघितला आणि आम्हाला आवडला. तर याच्यासाठी आम्ही खास एपिसोड केलेला आहे. जसे जसे आमच्याकडे अभिप्राय येतील तसे रेखाताई तुम्हाला त्याच्या प्रोग्रामद्वारे दाखवताय. तर त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम अभिप्राय द्यावा आणि तुम्हाला कुठच्याही प्रकारे हा कोर्स घ्यायला खंत नाही की ज्याची किंमत केवळ 199 रुपये आहे. पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद, खुशी हे बघितल्यावर आम्हाला आमचे मायनर अमाऊंट जी चार्ज केलीये ते दाम दुपटीने पैसे वसूल मिळायचा आनंद मिळेल की आपले मराठी लोक आता धंद्यात उतरतायत. तो काही गुजराती मारवाडी लोकांचाच ठेका नाहीये. तर कॅमेरा समोर यायला लाजू नका, टेस्टिमोनियल द्या आणि पटापट तुमचे अभिप्राय यायची आम्ही वाट बघतोय. नक्की. आता कसं आहे ना की आपण जरी इंग्लिश मध्ये दिलेलं आहे तरी मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला प्रत्येक एपिसोड त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे म्हणजे तुमच्या कोर्सच्या नोट्स ह्या तुम्ही तुमच्या भाषेत बघू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला इंग्लिशवर एवढी कमांड नाहीये तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. खाली जिथे इंग्लिश दिसतंय तिथे मराठी सिलेक्ट करा, तुम्हाला पूर्ण वेबसाईट मराठीत दिसेल. नमस्कार. वगैरे का? नमस्कार. मी नितीन अनंत बापट. मी जळगावला असतो आणि माझं पेट शॉप आहे, पेट फूड मॉल आहे खरं म्हणजे. हा व्यवसाय मी गेले 30-32 वर्ष करत आलोय. या व्यवसायातल्या अडचणी, त्रास अर्थातच प्रत्येक व्यवसायात असतात, तशा याच्यातही आहेत. पण एक दिवशी माझ्या समोर डॉक्टर रेखा काळे यांची या कोर्सची माहिती मिळाली आणि हा कोर्स मी केला. हा कोर्स करताना विचार असा होता की आपल्याला तर काही एन्झायटी वगैरे काही नाहीये, सगळं छान चाललंय आपलं, आपण हा कोर्स कशाला करायचा, बिझनेस बरा चाललाय. पण जेव्हा मी त्या करिक्युलम विषयी ऐकलं, वाचलं, तेव्हा मला लक्षात आलं की नाही यार, अजूनही खूप काही गोष्टी आपल्या शिकण्यासारख्या आहेत आणि आपण या कोर्सद्वारे त्या शिकू शकतो. आणि त्यामुळे मी हा कोर्स जॉईन केला आणि खरंच खूपच फायदा याच्यातनं मला झाला. कारण मुळातच मला एन्झायटी आहे
हे मलाच कळत नव्हतं, ते या कोर्समुळे मला कळायला लागलं की आपण म्हणतो की मी एकदम खुश आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीयेत, पण आपल्याला प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम आपल्यालाच कळायला वेळ लागतो आणि त्यासाठी हा कोर्स फार उपयुक्त आहे. ह्या कोर्समधून मला गोल सेट कसा करायचा बिझनेसचा याच्यावर एक चांगलं मार्गदर्शन मला या कोर्सनंतर लाभलं. या कोर्समुळे एन्झायटी आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे हेही मला समजलं. आणि गोल सेट केल्यानंतर त्याच्या मागे धावताना आपण जे नुसतं धावत सुटतो गोल सेट केले आपण त्याच्या मागे आणि मग आपण अयशस्वी होतो, ते न होता आपण कसं स्टेप बाय स्टेप पुढे जायला पाहिजे त्याचं सुंदर मार्गदर्शन या कोर्समधून मला झालं. हा कोर्स अशा तऱ्हेने सुंदर डेव्हलप केल्याबद्दल डॉक्टर रेखा काळे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करतो. असे कोर्सेस वारंवार व्हायला पाहिजेत. की असे कोर्स आमच्यापर्यंत पोहोचले तर सगळेच बिझनेसमन कुठल्या कुठे जातील खरं तर. कारण प्रत्येक बिझनेसमनच्या आत एक माणूसच आहे ना, आणि प्रत्येक माणसाला एन्झायटी आहे, त्रास आहे, त्याचे कष्ट आहेत, पण ते कष्टाचं चीज होत नाही, खंत कुठेतरी त्याच्या मनात असते आणि ती खंत दूर करण्याकरताच हा कोर्स फार फायद्याचा आहे. आपण हा कोर्स जरूर करावा असं मी सांगेन. हा इतका सुंदर प्रोग्राम आमच्यापर्यंत आणण्याकरता जितके डॉक्टर रेखा काळेंचे कष्ट आहेत त्याहून मला वाटतं काकणभर जास्तीच मिस्टर संजीव पेंढारकर यांचे कष्ट आहेत. कारण विको लॅबोरेटरीजचं एवढं काम सांभाळून एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा वेळ काढून या आमच्यासारख्या लोकांना शिकवण्याकरता स्वतः पेंढारकर साहेब आले तर त्यांचे विशेष आभार. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. आता कसं आहे ना की आपण जरी इंग्लिश मध्ये दिलेलं आहे हो तरी मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला प्रत्येक एपिसोड त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे म्हणजे तुमच्या कोर्सच्या नोट्स ह्या तुम्ही तुमच्या भाषेत बघू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला इंग्लिशवर एवढी कमांड नाहीये तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. खाली जिथे इंग्लिश दिसतंय तिथे मराठी सिलेक्ट करा, तुम्हाला पूर्ण वेबसाईट मराठीत दिसेल. आणि मग जे सगळं स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला मराठीत दिसेल. ते तुम्ही मराठीत वाचा, मराठीत समजून घ्या. आणि आमचे जे व्हिडिओज आहेत हे जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बघता लक्षात घ्या, आपण मराठी माणसं उगाचच्या उगाच कठीण इंग्रजी झाडायला जात नाही. कारण आम्हाला एक माहितीये की आम्ही जे बोलतोय ते आम्हाला किती इंग्रजी येतं हे तुम्हाला दाखवायचं नाहीये, तुम्हाला कळेल असं. आणि ते सुद्धा जगामध्ये इंग्रजी बोलण्याकरता तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवत आम्ही इंग्रजी तुम्हाला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. या हेतूनी दिलेलं आहे. बरं, हे करताना ज्याप्रमाणे मार्केट रिसर्च किंवा क्रिएटिव्हिटी हे विषय हाताळले त्याचप्रमाणे जसं आपण स्ट्रेस, अँझायटी, अँगर या गोष्टी हँडल केलेल्या आहेत त्याचप्रमाणे मला एक गोष्ट सांगा, कुठच्याही व्यवसायात यश कसं सांभाळावं आणि अपयश कसं पचवावं, म्हणजे प्रत्येक अपयशाला पायरी करत वर कसं चढावं आणि आलेलं यश सांभाळावं कसं. आणि त्याचबरोबर तुमच्या मनाचा आतला आवाज तो कसा ओळखावा आणि त्याच्या प्रमाणे म्हणजे ज्याला आपण पॅशन म्हणतो. आता कसं आहे की आपल्याला जी गोष्ट प्रचंड आवडते ना ती गोष्ट करण्यामध्ये
कधी कधी आपल्याला 24 तास सुद्धा कमी पडू शकतात. नमस्कार, मी रुपल राणे. अनस्टॉपेबल यू या कोर्ससाठी मी तुम्हाला माझा टेस्टिमोनियल देत आहे. या कोर्समुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, मार्केटिंग रिसर्च, डिजिटल मार्केटिंग, ज्या गोष्टी ह्या तुम्हाला बाहेर कुठेही एकत्रपणे शिकायला मिळत नाही. बाहेर शिकवत असतील, पण कस्टमर कसा क्लोज करायचा, तर त्या कस्टमरचं रिलेशन डेव्हलप कायमस्वरूपी राहायला पाहिजे, हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही. कस्टमर क्लोज करणं, कम्युनिकेशन करून कस्टमरला आपला प्रॉडक्ट सेल करणं, हे एवढंच नसतं. त्याच्याशी कायमस्वरूपी जर रिलेशन डेव्हलप राहिलं, तर तो कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येऊन आपले प्रॉडक्ट विकत घेत असतो. तर अशा बऱ्याच गोष्टी या कोर्समुळे मला शिकायला मिळाल्या, ज्या कुठेही बाहेर एकत्रपणे मला शिकायला मिळालेल्या नाहीत आणि कदाचित कोणालाही हे शिकायला एकत्रपणे बाहेर मिळणार नाही. त्याच्यामुळे हा कोर्स करून तुम्हाला जसा मला फायदा झालेला आहे, तसा तुम्हालाही बराच फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच अडथळ्यांपासून तुम्ही बाहेर पडून तुमचं आयुष्य एक सक्सेसफुल व्यक्ती, एक यशस्वी व्यक्ती म्हणून तुम्ही आयुष्य जगू शकाल. हे नक्कीच मी माझ्या उदाहरणावरून तुम्हाला सांगू शकते. आणि त्यासाठी मी विकोचे श्रीयुत संजीव पेंढारकर सर आणि मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेसच्या फाउंडर डॉक्टर रेखा काळे यांचे आवर्जून आभार मानते की त्यांनी हा कोर्स आज आमच्यापर्यंत घेऊन आले आणि आमच्या लोकांच्या भल्यासाठी हा कोर्स ज्या पद्धतीने त्यांनी आणलेला आहे, तो बाहेर जगातला एकमेव कोर्स आहे जिथे तुम्हाला बिझनेस आणि सायकोलॉजी किंवा बिझनेस कसा करावा याची मानसिकता ते तुम्हाला इथे कोर्समधून ह्या देत आहेत आणि हे प्रत्येकाने घ्यावं आणि त्याच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर करून त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनस्टॉपेबल यू म्हणून आयुष्यात खंबीरपणे उभं राहावं, हे मी सगळ्यांना विनंती करते. थँक्यू. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal. Unstoppable you, unstoppable you, unstoppable you. 24 तास सुद्धा कमी पडू शकतात. पण हेच आपल्याला न आवडणारं काम करताना आपण बोर होतो. मग तुमच्या पॅशन प्रमाणे काम कसं करावं हे आम्ही शिकवतो, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीची क्रिएटिव्हिटी काही पटीने वाढू शकते. आणि हे सगळं कसं करायचं हे तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. कारण प्रत्येक माणसाला स्त्री असू दे, पुरुष असू दे, ईश्वराने जन्माला घातलंय ते एक विशिष्ट काम करून घ्यायला घेतलेले आहे. आता विशिष्ट काम करताना प्रत्येक माणसाकडे युनिक ॲबिलिटी आहे की तुमच्यामध्ये जी ॲबिलिटी आहे ती आमच्यात नसणार आहे किंवा तिसऱ्या माणसामध्ये नसणार आहे. आमच्यातली ॲबिलिटी किंवा तिसऱ्या माणसाची ॲबिलिटी तुमच्यात नसणार आहे. तर तुम्हाला कशाबद्दलची आवड आहे ती आमच्या समोर येऊन सांगायला तुम्हाला एवढी त्याच्याबद्दल काही लाज वाटायची गरज नाही. कारण तुम्ही जोपर्यंत प्रांजळ होत नाही आणि अगदी आपल्याला धंद्यापुरतं जरी इंग्लिश बोलता यायला लागलं, कारण शेवटी काय गुजराती माणसांनी आमचा कोर्स घेतला तर तो गुजराती भाषेत दिसेल, बेंगॉली, पंजाबी आणि XYZ भाषेत मिळेल. त्यांनी एकदा त्याचा गोषवारा समजावून घेतला की या पुढे एपिसोड त्याच्यात काय सांगितलेलं आहे, तर तुमच्या युनिक ॲबिलिटीला वाव मिळेल. आणि जोपर्यंत तुम्ही करत नाही, तुम्हाला नुसतं गेट टुगेदर आणखीन तुम्हाला एकत्र जमणं याच्यातच आनंद मिळत असेल तर तुम्ही जरूर वेगवेगळे ग्रुप जॉईन करा, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ की मी इथे अजिबात काही करणार नाही आणि माझ्या 15 दिवसाच्या मीटिंगला जाईल,
मी गप्पा गोष्टी करीन, माझ्या आवडीचे खाद्यपदार्थ खाईन, सगळ्या मित्रांना भेटीन, मैत्रिणींना भेटीन आणि परत येईन. परत येईन, मोबाईल जागेवर ठेवला की मला ते फक्त फोन अटेंड करायला किंवा सोशल मीडिया अटेंड करायला मी त्याचा वापर करेन. तर असं करू नका. तुमचा महागाचा किंवा स्वस्तातला कुठचाही फोन असेल तो तुम्हाला तेच नॉलेज देणार आहे. तर जे नॉलेज देत आहे त्याचा भरभरून तुम्ही उपयोग करून घ्या. या कारणासाठी आम्ही आजचा एपिसोड केलाय. महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा एखादा माणूस स्वतःला व्यावसायिक म्हणतो त्यावेळेला नुसत्या मीटिंग अटेंड करून जर व्यवसाय होत असेल तर तो व्यावसायिक नाही. बरोबर, तो टाइमपास आहे. टाइमपास आहे. व्यावसायिक माणूस हा व्यवसाय वाढवण्याकरता कुठेतरी जायला हवं. त्याने बरोबर, नुसतं टाइमपास म्हणून जाऊन चालत नाही. पण तरीही बऱ्याच अशा संस्थांमध्ये ना टाइमपास करता आलेले लोक दिसतात. करेक्ट. आणि ते नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने हार्ड कोर बिझनेसमन कसं व्हायचं हे तुम्हाला इकडे अनस्टॉपेबल यू मध्ये खऱ्या अर्थाने शिकता येईल. कारण इथे तुम्हाला मन म्हणजे तुमची मानसिक बाजू आणि तुमची व्यावहारिक बाजू या दोनही बाजू म्हणजे कॉइनच्या करन्सी नोटेच्या दोन्ही बाजू या छापायला मिळणार आहे. आता काय आहे, मानसिक बाजू माणसाची सांभाळण्यामध्ये किंवा त्यांना गायडन्स देण्यात माझं आयुष्य गेलं. गेली 40 वर्ष मी करते आणि मला वाटतं तुमचं तसंच व्यावहारिक बाजूमध्ये. आम्ही धंद्यामध्ये टोटली एवढे एनग्रॉस होतो की जसे गुजराती मारवाडी लोक कायम आपल्याला धंद्याचा विचार करताना दिसतात. आम्ही कुठच्याही प्रकारचं कुठची संस्था जॉईन केली नाही की काय कुठचे गेट टुगेदर लंच डिनर पार्टी करत बसलो नाही. करेक्ट. तरी सुद्धा आमचं पूर्ण लक्ष ह्याच्यात असल्यावर मुळे आमच्या कंपनीला एवढी मोठी आग लागली असल्यावरही आम्ही त्याच्यातून परत पूर्ववत उभं राहिलो. ऍब्सोल्युटली. इतका करोडो रुपयाचा लॉस होऊन सुद्धा त्याच्यातनं पूर्ववत उभं राहिलो. हेच आपण टाइमपास करतो. कारण दिवसाला आपल्याला एकदा 24 तास मिळणार आहेत. आजचा दिवस जो गेलेला आहे तो उद्या परत गॉड आपल्याला आणून देणार नाहीये. तर आपण किती अशा मार्गाला जात राहावं. तुम्ही जरूर नॉलेज जर मिळत असेल तर घ्यावं. एकमेकांना मोटिवेट करावं. आपल्याला जर कामात विरंगुळा पाहिजे असेल तर जरूर तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपच्या मीटिंग अटेंड करा. पण कृपया तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. नमस्कार, माझं नाव मकरंद शेरकर. मी सॅटर्डे क्लब अप्पर ठाणे चॅप्टरचा फाउंडर मेंबर आहे. 2019ला मी माझ्या बिझनेसला सुरुवात केली आणि जुलै 2019 साली सॅटर्डे क्लब अप्पर ठाणे चॅप्टरची निर्मिती झाली. त्याचा मी फाउंडर मेंबर असून त्यानंतर मी त्याचा सेक्रेटरी होतो 2 वर्षासाठी आणि 1 वर्ष चेअरमन होतो. व आता मी सध्या नॅशनल बिझनेस सेल कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. मी काय करतो, माझ्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती प्रथम सांगतो. मी काय करतो तर मी तुम्हाला लखपती करोडपती बनवायला मदत करतो. कसं तर लाखो करोडो रुपयांची टेंडर्स येत असतात पण तुम्हाला ती माहीत नसतात. ते दाखवण्याचं काम मी करतो आणि जर त्यामध्ये तुम्ही प्री क्वालिफाय झालात तर तुम्हाला ते भरण्यासाठी मी मदत करतो. हे माझ्या कामाचं स्वरूप आहे. याला कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असंही म्हणतात. तर हे काम मी करतो. तर तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर मला नक्की संपर्क करा. टेंडरिंग करा, बिझनेस वाढवा. हा व्हिडिओ मी खास डॉक्टर रेखा काळे मॅडम यांना धन्यवाद देण्यासाठी बनवलेला आहे. त्यांच्या मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस या चॅनलवर त्यांनी एक बेसिक कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याच्यासाठी मी रजिस्टर झालेलो आहे आणि तो कोर्स खूपच छान आहे. आपल्या आयुष्यातील व्यावहारिक आणि मानसिक या दोन्ही बाजू या प्रशिक्षणातून त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि विकसित केलेले आहेत. या बेसिक लेवलमध्ये गोल सेटिंग पासून ते डिजिटल मार्केटिंग पर्यंतचा प्रवास कसा करावा उद्योजकाने हे विकोचे डायरेक्टर संजीव पेंढारकर सरांनी अतिशय उत्तमरित्या सांगितलेलं आहे. एन्झायटी, अँगर, स्ट्रेस या गोष्टींवर मात करून इनर पॅशन कशी ओळखावी आणि तिचा आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसा उपयोग करावा याचे मार्गदर्शन डॉक्टर रेखा काळे मॅडम यांनी केलेलं आहे. आणि यामुळे प्रत्येक व्यक्तीची व व्यावसायिकाची सर्वांगीण प्रगती उन्नती होण्यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त ठरेल. आणि हा कोर्स असा दोन्ही पद्धतीनं शिकवणारा हा जगातील एकमेव कोर्स असावा असं मला तरी वाटतंय. तर
तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा आणि लाखो करोडो रुपयांचं ज्ञान तुम्हाला या कोर्समधून मिळेल. पण याची फी त्यांनी फक्त आणि फक्त 199 रुपये ठेवलेली आहे. तर या सवलतीचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. वन्स अगेन थँक्यू टू डॉक्टर रेखा काळे मॅडम आणि संजीव पेंढारकर सर फॉर क्रिएटिंग सच अ ब्युटिफुल वंडरफुल कोर्स ॲट व्हेरी नॉमिनल कॉस्ट. थँक्यू. मकरंद शेरकर. Step by step, go ahead, embrace the journey bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. कॅमेरा समोर या. किती लोकांना कॅमेराची भीती वाटते, पण जोपर्यंत कॅमेरा समोर तुम्ही येणार नाही आणि लोकांशी आमच्याशी संवाद साधणार नाही तोपर्यंत तुम्ही इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया मार्केटिंगद्वारे पोचू नाही शकणार. तर मित्रांनो, आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त अभिप्राय द्यावा. येस. आणि मी आणखीन तुम्हाला सांगेन की आता जसं तुमच्या ह्याच्याबद्दल की ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की हे सगळं सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे म्हणजे बिझनेस ग्रुपमध्ये तुम्ही वेळ घालवला नाही, पण तरीही एक सामान्य माणसाने समजून घेण्याची गोष्ट की तुमचा व्यवसाय सुद्धा 1952 मध्ये 2 BHK मधून सुरू केला होता. बरोबर. म्हणजे सामान्य परिस्थितीतून येऊन आज तुम्ही एक इंटरनॅशनल ब्रँड उभा केलाय. बरोबर. आणि हे करू शकणं ही छोटी गोष्ट नक्की नाही. म्हणजे तो तेवढा प्रगाढ अनुभव आणि हा इकडे मानसशास्त्राचा प्रगाढ अनुभव, या दोन्ही अनुभवांची जोड तुम्हाला मिळालेली. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यातून तुमच्या आयुष्याची करन्सी स्ट्रॉंग तयार होऊ शकते. म्हणजे तुम्हाला आयुष्यात सक्सेस व्हायला आम्ही उभे आहोत. बरं, याच्यात पुन्हा एकदा सांगते की हे करत असताना आम्ही आपल्या आपल्या व्यवसायात मस्त आहोत. आम्ही आमची कामं छान करतोय. त्याच्यामुळे ही जी काही ते 199 रुपये फी ठेवली आहे ना, त्याच्यावरती आमची रोजीरोटी अवलंबून चुकून पण नाहीये, लक्षात ठेवा. पण फुकटात मिळालेल्या गोष्टींना व्हॅल्यू नसते, म्हणून आम्ही काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून ती फी ठेवलेली आहे. अगदी बरोबर. आणि टेस्टिमोनियल्स मध्ये मात्र भरपूर लोकांनी तेच सांगितलंय की 199 रुपये भरून हजारो करोडो रुपये किमतीची रिटर्न मिळालेला आहे. तर ही गोष्ट नीट समजून घ्या. दुसरं म्हणजे सामान्य माणसाला किंवा व्यवसाय करणाऱ्याला आणखीन एक वाटतं की मला सगळं येतं. प्रत्येकाला नेहमी सगळं येतं का? प्रत्येकाला प्रत्येकाची ॲबिलिटी असते आणि त्याच्यात तो प्रवीण असतो. करेक्ट. पण धंदा करताना आपल्याला वर्सटाईल व्हायची गरज आहे. येस. म्हणजे धंद्याचे एक तर स्वतः सगळी समजवून घ्या किंवा कुणीतरी माणूस हायर करा. जरुरी नाही की तुम्हाला फायनान्स मध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही फायनान्स मध्ये पडायला पाहिजे. जे पाहिजे त्याच्यात आपली क्रिएटिव्हिटी दाखवा. फायनान्स वाला आहे, अकाउंट्स वाला आहे, तुमच्याकडे HR डिपार्टमेंटचं तुम्ही करू शकता छोट्या प्रमाणात. जरुरी नाही की मल्टीनॅशनल सारखा विस्तार करावा. आपली आवक आणि जावक बघायला पाहिजे आणि हंतरून पाहूनच हातपाय पसरायला पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगतो. आणखीन ते करताना सुद्धा स्वप्न बघताना कंजूसी नाही करायची, कारण मोठी स्वप्न बघितली तरच ती पुरी होतात. बरोबर. म्हणजे मला वाटतं तुमच्या आजोबांनी खूप मोठं स्वप्न बघितलं होतं, हो, म्हणून ते आज सत्यात उतरलंय. करेक्ट. त्याप्रमाणे जर का प्रेक्षकांनी मोठी स्वप्न बघितली तर आपल्याला
आपले सगळे हे बेसिक लेवल आहे. पुढच्या सगळ्या लेवल्स पूर्ण होईपर्यंत इथून सुरू होऊन टॉपला गेलेले असे बरेचसे नवीन व्यावसायिक सापडतील आणि ते बघण्याकरता आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे की किती लोक हे मोठे होत आहेत. लोकांना मोठं होताना बघायला आम्हाला आवडतंय. बरोबर. तुम्हाला मोठं होताना आम्हाला बघायचंय. काय आहे, मला वाटतं आयुष्यात शिकवण्यात गेलं म्हणून मी टीचरचं एक्झाम्पल देईन. पण जेव्हा आपला शिष्य आपल्यापेक्षा ज्ञानी बनतो त्यावेळेला ते पाहून खऱ्या गुरुला जो आनंद होतो ना तो अवर्णनीय असतो. आणि मला वाटतं आपल्याला आता ह्याच्यामध्ये गुरु या नात्याने आम्हाला दोघांनाही तो आनंद बघायचा आहे. करेक्ट. सो त्याच्याकरता म्हणून तुम्ही मध्ये मध्ये आम्ही दाखवलेले टेस्टिमोनियल्स पाहिले असाल, त्याच्यातून तुम्हाला अंदाज आला असेल. तुमची पण अशी टेस्टिमोनियल्स लवकरच तुम्ही पाठवाल, तीही आम्ही शेअर करत राहू युट्यूबवर. रिमेंबर, कदाचित आता या सगळ्याला ना यशाची गुरुकिल्लीचं एक्सटेन्शन स्पेशल एपिसोड असं न म्हणता आपण याला अनस्टॉपेबल यूच्या टेस्टिमोनियलचा एपिसोड असं म्हणून आपण फ्युचरमध्ये टाकत जाऊ. जशी टेस्टिमोनियल येतील तशी. दॅट कुड बी अ गुड वन, राईट? येस. कारण ते जास्त संयुक्तिक ठरेल आणि अप्रूप ठरेल. हा, तर ते करूया आणि तुमची टेस्टिमोनियल्स देत राहा. ती आम्ही युट्यूबवर पण टाकत राहू, फेसबुकवर पण शेअर करत राहू. आणि तुम्हाला याच्यातून आणखीन काय काय शिकायला मिळालं, तुमचे काही प्रश्न असतील तरी युट्यूबमध्ये जेव्हा आमच्या व्हिडिओज पाहाल ती तुम्हाला तुमच्या प्रश्नोत्तरांकरता ओपन ठेवलेली विंडो आहे. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला आम्हाला कॉल करून विचारणं हे कदाचित जमणार नाही. येस, तुम्ही वेबसाईट वरती जे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल करूच शकता. नो प्रॉब्लेम, ते अटेंड होतील. पण तरीही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी युट्यूब मधून तुमच्याकरता विंडो ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचे काही पॉइंट्स टाकले तर त्यांची उत्तरं पण आम्ही तिथे देत जाऊ, हे लक्षात ठेवा. सो दॅट इज इट. आणि आपण मला वाटतं पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया यांना. आणि टिल दॅट टाइम, बाय. कीप मीटिंग. आणि अनस्टॉपेबल यू आतापर्यंत घेतला नसाल तर घ्या. टेस्टिमोनियल तुमचं अजून पाठवलं नसेल तर पाठवा. आणि तुमच्या प्रियजनांना पण हा कोर्स रेकमेंड नक्की करा. आणि ऑफकोर्स चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर ताबडतोब करा. ओके. नमस्कार. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal. Unstoppable you, unstoppable you, unstoppable you. आपल्या आयुष्यातील व्यावहारिक आणि मानसिक या दोन्ही बाजू या प्रशिक्षणातून त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि विकसित केलेल्या आहेत. या बेसिक लेवलमध्ये गोल सेटिंग पासून ते डिजिटल मार्केटिंग पर्यंतचा प्रवास कसा करावा उद्योजकाने, हे विकोचे डायरेक्टर संजीव पेंढारकर सरांनी अतिशय उत्तमरित्या सांगितलेलं आहे.
एन्झायटी, अँगर, स्ट्रेस या गोष्टींवर मात करून इनर पॅशन कशी ओळखावी आणि तिचा आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसा उपयोग करावा याचे मार्गदर्शन डॉक्टर रेखा काळे मॅडम यांनी केलेलं आहे. आणि यामुळे प्रत्येक व्यक्तीची व व्यावसायिकाची सर्वांगीण प्रगती, उन्नती होण्यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त ठरेल. आणि हा कोर्स मी केला. हा कोर्स करताना विचार असा होता की आपल्याला तर काही एन्झायटी वगैरे काही नाहीये, सगळं छान चाललंय आपलं, आपण हा कोर्स कशाला करायचा, बिझनेस हे बरा चाललाय. पण जेव्हा मी त्या करिक्युलम विषयी ऐकलं, वाचलं, तेव्हा मला लक्षात आलं की नाही यार, अजूनही खूप काही गोष्टी आपल्या शिकण्यासारख्या आहेत आणि आपण या कोर्सद्वारे त्या शिकू शकतो. आणि त्यामुळे मी हा कोर्स जॉईन केला आणि खरंच खूपच फायदा याच्यातनं मला झाला. कारण मुळातच मला एन्झायटी आहे हे मलाच कळत नव्हतं. ते या कोर्समुळे मला कळलं आहे की आपण म्हणतो की मी एकदम खुश आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहेत, पण आपल्याला प्रॉब्लेम असतात. करून कस्टमरला आपला प्रोडक्ट सेल करणं हे एवढंच नसतं. त्याच्याशी कायमस्वरूपी जर रिलेशन डेव्हलप राहिलं तर तो कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येऊन आपले प्रोडक्ट विकत घेत असतो. तर अशा बऱ्याच गोष्टी या कोर्समध्ये मला शिकायला मिळाल्या, ज्या कुठेही बाहेर एकत्रपणे मला शिकायला मिळालेल्या नाहीत आणि कदाचित कोणालाही हे शिकायला एकत्रपणे बाहेर मिळणार नाही. त्याच्यामुळे हा कोर्स करून तुम्हाला जसा मला फायदा झालेला आहे तसा तुम्हालाही बराच फायदा होईल.